वास खूप मस्त होता आहे. चव पाहूया कशी आहे. खूप मस्त आणि क्रिस्पी असा घी मैसूर मसाला डोसा आहे. नुसता डोसा आपण पाहूया. त्याला चटणी मला वाटतं लावलेली आहे आणि छान घी दिसतं आहे हातावर. छान आहे. ऑनियन चिली उत्तप्पम विथ बटर. त्याच्यावर त्यांनी आपण एक छान असा बटरचा चमचा दिला आहे आणि मिरच्या टाकलेला आणि कांदा टाकलेला उत्तप्पा आहे. ते बटर छान आपण त्याच्यावर पसरून घेऊया आणि सोबत त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्याला सांबार आणि चटणी दिलेली आहे आणि चमच्यावरचं जे बटर आहे ते घासून पुसून घेऊया. साऊथ इंडियन जे पदार्थ आहेत ना त्याचं जे बॅटर असतं त्याच्यात सगळी जादू आहे. फर्मेंटेशन एकदम व्यवस्थित झालं की त्याचा कुठलाही पदार्थ डोसा असो, उत्तप्पा असो, अगदी इडली असो, मस्त त्याची चव लागते. या उत्तप्प्याची ही चव खूप सुंदर आहे. बटरनी तर त्याची चव इथून इथपर्यंत आणली आहे. इडली मेदूवडा सांबार मागवला आहे आणि तो मी डिप करून घेतला आहे, सांबार डिप केला आहे. एवढं मोठं बाऊल मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाहतो आहे की त्याच्यात त्यांनी सांबार आणि हे 2 इडली आणि वडापदार्थ दिलेले आहेत. पण एका दृष्टीने जर म्हणालात तर मला हे आवडलं. काय होतं, साऊथ इंडियन जनरली जर तुम्ही हॉटेलमध्ये इडलीज पाहिल्या किंवा वडे पाहिले ते आकारांना मोठे असतात आणि जर छोट्या बॉलमध्ये त्यांना ठेवलं तरी कसे तरी असे क्रम्बल्ड होतात आणि तुटण्याची त्यांची जरा काय म्हणतात शक्यता जास्त असते. हा इडलीचा आकार आहे. माझ्या बोटाच्या याने तुम्ही एक अंदाज लावू शकता की याचा आकार कसा आहे. तर हा मेदूवड्याचा आकार आहे. इडली एकदम सॉफ्ट मस्त इडली आहे. इडलीची चव खूप छान आहे. तेवढा बघूया कसं आहे. मेदूवड्याचे माझे एक्सपेक्टेशन असे असतात त्यात आलं, खोबरं आणि मिरची हवी. बघूया आपल्या घासात लागतं आहे का नाही हे घटक. मेदूवड्याची चव छान आहे पण मी तेवढा इम्प्रेस नाही झालो जेवढा मी इडलीने झालो होतो.